एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात जर आपल्याला करायची असेल तर तिची तयारी आपण काही दिवस काही महिने अगोदरपासून करतो की नाही. तर मग जर एक नवीन जीव तुम्हाला या जगामध्ये आणायचा आहे तर त्याची तयारी तुम्ही काही दिवस किंवा काही महिने अगोदरपासून करायला नको का. ती तयारी काय करायची व ती कशी करावी तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री दातीर माझ्या या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. म्हणजे ज्या मातीमध्ये तुम्हाला एखादं रोपटं लावायचं आहे ती माती किती सुपीक आहे त्यावरती तिचं येणारं फळ तेवढं सुंदर असणार आहे. म्हणजेच येणारं बाळ हे कसं असावं, कसं असलं पाहिजे हे कशावरती निर्भर आहे की होणाऱ्या आईबाबांनी त्याची किती आणि कशा प्रकारे पूर्वतयारी केली आहे. हां, बाळ जरी आईच्या गर्भामध्ये वाढणार आहे तरी पण ते दोघांच्या सहभागामधनं येणार आहे की नाही. म्हणून तयारी जी करायची आहे ती दोघांनीही मिळून करायची आहे. फक्त एकट्या आईनेच ती करायची आहे का, नाही. पहिले तर हे ठरवा किंवा कन्फर्म करा की तुम्ही दोघेही मेंटली आणि फिजिकली बाळाला जन्म देण्यासाठी प्रिपेअर आहात का. बऱ्याचदा असं होतं की पालकत्व झेपेल की नाही, पालकत्वाची जबाबदारी झेपली जाईल की नाही ह्याची काहीच तयारी नसते आणि बाळाला जन्म दिला जातो आणि मग त्या बाळाची हेळसांड होते. हे कितपत योग्य आहे. अगदी माझ्या वाचनात असंही आलं आहे, आजकाल सुशिक्षित आणि उच्च श्रीमंत असणारे मुलं मुली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात आणि त्यातनं काय होतं की एखाद्या बाळाला जन्म दिला जातो आणि मग होतं काय, नंतर त्या बाळाची जबाबदारी घेण्यासाठी तो मुलगाही तयार नसतो किंवा ती मुलगीही तयार नसते आणि मग या बाळांचं काय केलं जातं, ते एखाद्या आश्रमात दिले जातात. हे योग्य आहे का. जर एखाद्या बाळाला आपण जन्म देतोय तर त्याची जबाबदारी घेण्याची किंवा त्याचं पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी ही आपलीच आहे की नाही, किंबहुना दोघांची आहे की नाही. आजकालची पिढी ही खूप स्मार्ट आहे असं म्हटलं जातं. मग स्मार्ट मुलांसाठी पालकही स्मार्ट असले पाहिजेत की नाही, किंवा स्मार्ट पिढीला जुन्या पिढीचे पालक चालतील का, नाही ना. किंवा असं जर झालं की येणारं तुमचं जे मूल आहे त्यांनी जर तुमचा इंटरव्ह्यू किंवा पालकांचा इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलं तर त्याचे काय प्रश्न असतील याचीसुद्धा तयारी आपण करायला नको का. आणि ती तयारी म्हणजेच तुमची गर्भधारणेपूर्वीची तयारी म्हणू शकतो. बाळ घरात आणायचे म्हटलं की त्यासाठी प्रत्येक गोष्टीची पूर्वतयारी करावी लागते. मग त्यामध्ये काय काय, त्यामध्ये अगदी तुमचं घर, तुमचे मित्रमैत्रीण, तुमचे शॉपिंग, तुमचं फास्ट फूडवालं फास्ट जेवण, तुमचं ऑफिसची धावपळ, तुमची घरातली गडबड, तुमची प्रत्येक गोष्टीतली धावपळ जी आहे त्यावर किंवा तुमच्या स्वच्छंदीपणावर कुठेतरी आळा बसणार आहे. आता तुम्हाला त्यावर मध्ये काहीतरी चेंजेस करावे लागणार आहेत. ही मनाची तुम्ही पहिली तयारी करणं खूप गरजेचं असतं आणि त्यावरतीच पुढचे सगळे बदल तुमच्याकडनं आपोआप होतात. त्यामध्ये आता एक दोन गोष्टी असतील. पहिली म्हणजे मेंटली तुम्ही कसे तयार आहात आणि दुसरी म्हणजे फिजिकली. मेंटली ती आई कशी तयार आहे, इमोशनली ती कशी प्रिपेअर आहे. त्यामध्ये काय येतं की सगळ्यात पहिले त्या आईने हे ठरवलं पाहिजे की हो, मला आई व्हायचं आहे, हो मी तयार आहे आई होण्यासाठी. ही झाली तिची एक इमोशनल लेवलला तिची तयारी. त्याच जागेवरती घरातील इतर सदस्यांनी किंवा होणाऱ्या बाबांनी इमोशनल लेवलला, मेंटल लेवलला काय तयारी करायला पाहिजे की हां, गर्भधारणा झाल्यावरती होणाऱ्या आईमध्ये काय काय इमोशनल लेवलला चेंजेस होतील. त्यामध्ये मग तिचे मूड स्विंग्स होऊ शकतात किंवा तिची वागण्यामध्ये काही बोलण्यामध्ये बदल होऊ शकतो. तिच्या जे दैनंदिन रुटीन आहे, मग तिचं ऑफिस जर असेल किंवा तिचं घरातलं वर्क जे असेल, घरातले तिची जी कामं असतील त्यामध्ये तिच्याकडनं मागे पुढे चढ उतार होऊ शकतो. मग अशा सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही तिला सहकार्य करू, तिला सपोर्ट करू. ही प्रिपरेशन घरातल्या सदस्यांनी किंवा ही एक मानसिक तयारी घरातील सर्व सदस्यांनी आणि होणाऱ्या बाबांनी ठेवणं म्हणजे त्यांचं इमोशनल लेवलला, मेंटल लेवलला त्यांची ती तयारी झाली. सगळ्यांची मिळून अशी तयारी इमोशनल लेवलला, मेंटल लेवलला. आता त्यानंतर येते तुमची फिजिकल लेवलला तयारी. फिजिकल लेवलला काय केलं पाहिजे. होणाऱ्या आईने पहिले तर स्वतःकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे. ते म्हणजे कसं की अगदी तिच्या दैनंदिन जे रुटीन आहे त्यापासून तिने सुरुवात केली आहे. मग ती वर्किंग असू दे किंवा नॉन वर्किंग असू दे, प्रत्येक तिची सकाळ जी आहे आणि दिवसभराचं रुटीन जे आहे अगदी संध्याकाळी झोपेपर्यंत ते सगळं तिने
एक मॅनेज केलं पाहिजे किंवा त्याच्यात पूर्णपणे जसं की तिला गर्भधारणा झालेलीच आहे असं तिने प्रिपरेशन सुरू केलं पाहिजे एक साधारणतः 3 महिने अगोदरपासनं. दोघांनीही पंचकर्माद्वारे जर शरीर शुद्धी करून घेतली तर अतिउत्तम. पंचकर्म केल्यानंतर येतो तुमचा दिनक्रम. आता दिनक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे ती तुमची सकाळ. सकाळी होईल तेवढं लवकर उठावे, त्यामध्ये होईल तेवढा वेळ तुम्हाला स्वतःला द्यावा. त्याच्यात तुम्ही करू शकता सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासनं, ध्यान. प्राणायामामध्ये जेव्हा तुम्ही श्वास मध्ये घेता त्यावेळेस तुमची अशी भावना असली पाहिजे की ब्रह्मांडातील सर्व पॉझिटिव्ह जी ऊर्जा आहे किंवा शांतता, आनंदाची जी भावना आहे ती सर्व माझ्यामध्ये प्रविष्ट होत आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक श्वास बाहेर सोडता तेव्हा माझ्यातली प्रत्येक निगेटिव्ह एनर्जी जी आहे, मग त्याच्यामध्ये राग, ईर्ष्या अशा गोष्टी आल्या त्या बाहेर पडत आहेत अशी भावना तुमची असली पाहिजे. त्यानंतर आपण जी सकाळी प्रार्थना करतो कुलदैवतेकडे, इष्टदेवतेकडे, तुम्हाला जशी संतती हवी आहे तशी प्रार्थना तुम्ही करू शकता. ध्यानामध्ये सुद्धा जशी तुम्हाला संतती आहे, जसं तुम्हाला बाळ हवं आहे तसं बाळाचं तुम्ही चिंतन तिथे करू शकता, जेणेकरून आजूबाजूची सर्व सकारात्मकता तुमच्यामध्ये आली पाहिजे. सकारात्मक वातावरण घरामध्ये राहिलं पाहिजे, कुटुंबामध्ये राहिलं पाहिजे, जे की गर्भधारणेसाठी एकदम अनुकूल असेल. त्याचबरोबर वैद्यकीय सल्ल्याची जर गरज असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये जर काही तपासण्या गरजेच्या असतील तर त्या करून तुम्ही भविष्यातील आरोग्याचे जर काही चढउतार असतील तर ते टाळू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही बेबी प्लॅन करताय किंवा प्रिपरेशन करताय त्याची चर्चा शक्यतो टाळली पाहिजे म्हणजे कुणासोबत टाळली पाहिजे. आजूबाजूचं तुमचं जे काही सर्कल आहे किंवा तुमचे जे कलिग्स असतील, फ्रेंड्स असतील, त्यांच्यापासून तुम्ही आम्ही बेबी प्लॅन करतो आहे किंवा आम्ही काही वैद्यकीय सल्ला घेतो आहे ह्या चर्चा टाळल्या पाहिजे. माहिती कुणाला असली पाहिजे सगळ्या गोष्टींची? फक्त तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला. जेव्हा कधी तुम्हाला कन्सीव्ह होईल त्यानंतर किंवा फर्स्ट ट्रायमिस्टर नंतर तुम्ही ही गोष्ट सगळ्यांना सांगू शकता. आता तुम्ही म्हणाल की ही का चर्चा करायची नाही किंवा कुणाला का सांगायचं नाही? कसं होतं की आपल्या आजूबाजूचे जे काही पीपल असतात, लोक असतात, काय होतं की ते त्यांचे एक्सपिरियन्स आपल्याला सांगत असतात आणि मग प्रत्येक सांगणारा व्यक्ती त्याचा अनुभव जो आहे तो तुम्हाला पॉझिटिव्हच सांगेल कशावरनं. त्यातनं जर एखादी निगेटिव्ह गोष्ट तुम्हाला कळली तर काय होतं की तुमच्या पॉझिटिव्ह विचारांमध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होतो. मग अशा वेळेस काय करायचं? शक्यतो तुमचं जे प्लॅनिंग आहे त्याची चर्चाच टाळायची. आणि जरी अनावधानाने एखादी गोष्ट अशी कानावर पडली तर काय करायचं की जो कोणी व्यक्ती तुम्हाला काही सांगतोय त्याच्यासोबत जे घडलं ते त्याच्यासोबत घडलं, तेच तुमच्यासोबत घडेल असं असेल का? नाही. तसेच सोशल मीडिया किंवा टी व्ही सिरियल्स, न्यूज यामधूनही आपल्या कानावरती निगेटिव्ह न्यूज येऊ शकता, पडू शकता. त्या तुम्हाला टाळायच्या, त्याच्यापासून दूर राहायचं आहे. एकंदरीत काय की होईल तेवढं तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे, सकारात्मक राहायचं आहे आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरणही तुम्हाला सकारात्मक ठेवायचं आहे. शेवटी मी एवढंच म्हणेल की आई वडील होणं ही एक सुंदर अनुभूती आहे. त्याद्वारे तुम्ही तुमच्या भविष्याला निर्माण करणार आहात आणि जर तुमचं भविष्य हे एक सुंदर असावं असं तुम्हाला वाटत असेल तर या सर्व गोष्टींचं पालन तुम्ही अवश्य करावं. ही पूर्वतयारी करत असताना जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की लिहा, मी त्याचं उत्तर अवश्य देईल. त्यासोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.